बातमी नाशिकमधनं आहे। नाशिकमधले भाजपचे नगरसेवक सहलीसाठी रवाना झालेत। विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे आणि त्यापूर्वी हे नगरसेवक रजेवरती जात आहेत। ठाण्यामध्ये जिथे शिवसेनेचे नगरसेवक मुक्कामी आहेत त्याच ठिकाणी भाजपच्या नगरसेवकांनाही मुक्कामी ठेवलं जाईल। या सगळ्या नगरसेवकांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकांची सहल आता ठाण्याच्या दिशेने निघालेली आहे। भाजपचे सगळे नगरसेवक आम्ही निघालेलो आहोत। 18 तारखेला जी निवडणूक आहे, नरेंद्र दराडे जी अधिकृत महायुतीचे उमेदवार आहे, त्यामुळे आम्ही सगळे पक्षांनी व्हीप बजावल्यानुसार आम्ही सगळे निघालेलो आहोत। आम्ही आता सर्व लोकप्रतिनिधी ठाण्याला निघालो आहे। तिथं सर्व नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तिथे ठाण्याला सर्व एकत्र जमणार आहेत। माननीय मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, गिरीश भाऊ महाजन असेल, दादाजी भुसे असेल, हे सर्व लोकप्रतिनिधींना तिथे मार्गदर्शन करणार आहे। आमच्या भावाकडे स्टेअरिंग दिलेलं आहे आणि महिला शक्ती आहे, तर त्यांचं नेतृत्व म्हणून आणि नाशिक शहर म्हणून ही माझी जबाबदारी आहे की आपल्या विकासाची गाडी पुढे जाताना कुठे काही धक्का तर लागत नाही ना। त्यामुळे माझी प्रामुख्याने भूमिका ही आहे की चेक करत राहणं। व्हीप बजावण्याची वेळ येते, नगरसेवकांना बहुमत असताना सहलीवर घेऊन जाण्याची वेळ येते, असं का होतं? तुम्हाला माहिती आहे की स्थायी समितीची निवडणूक असेल किंवा महापौराची, तेव्हा देखील ही असाच एक सिनारिओ होता आणि बिनविरोध जरी असलं किंवा काय विरोधाभास जरी असला तरी तांत्रिकदृष्ट्या ही